नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज सांगली दौरा आहे. जत साईडला आलो, तालुका जत येतो ना, जत तालुक्यामध्ये आले आणि महाराष्ट्रातील श्वान शर्यतीमध्ये सध्या आपण क्रेज बघतोय की इम्पोर्ट नरांची क्रेज जे स्टडसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक पंजाबवरून चांगले सदृढ चांगल्या बुलेट लाईनच्या आणि तगडे मेल महाराष्ट्रामध्ये यायला लागले, खास स्टड सर्व्हिससाठी. आणि या स्टड सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रामध्ये एक अग्रेसर नाव आहे, ज्यांचं नाव आहे पोपट पाटोळे. हे प्रॉपर आता डपळापूर या गावी जत तालुका येतो. महाराष्ट्रामधील सर्व नवीन श्वानप्रेमी असू देत किंवा जे जुने जाणकार श्वानप्रेमी ते आजपर्यंत पोपटदादांच्या घरी येऊन गेले तरी त्यांच्याकडं त्यांच्या घरच्या चांगल्या बुलेट लाईनच्या फेमिली मेट केल्या. कारण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले देखणे आणि तगड्या बुलेट लाईनचे मग कोचिंग असू दे किंवा स्प्रिंटर स्टॉक असू दे यापैकी अनेक चांगले श्वान पोपटदादाने आपल्या घरी आणलेत आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी ग्राउंडच्या ज्या फिमेल आहेत त्यांच्यासाठी स्टड सर्व्हिस सुरू केली. तर पोपटदादा, पहिल्यांदा मी आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण डबळापूरमध्ये आलोय. तुमची ओळख सर्व महाराष्ट्रात आहे, तुम्ही ब्रीडर म्हणून चांगलं काम करताय, म्हणजे तुमच्याकडे वैयक्तिक चांगले इम्पोर्टचे श्वान आजपर्यंत होत गेले. तर तुमचा या क्षेत्राचा प्रवास कधी सुरू झाला, तुम्ही या फील्डमध्ये आला कसं, ग्राउंड पहिल्यांदा कधी बघितलं आणि सुरुवात कशी झाली? 2012 कशी सुरुवात झाली? खानापूर खानापूर. पहिल्यांदा तुम्ही रेसच ना मग ग्राउंड त्याच्या आधी तुम्ही बघितलेला की रेसवर डायरेक्ट बघितला? रेसलाच बघितलं. रेसला बघितला 2012. तुमची स्वतः वैयक्तिक सुरुवात म्हणजे ज्या तुम्ही 2012 त्यावेळेला कसं तुम्हाला कळलं की खानापूरला रेस आहे, कोणासोबत गेला होता? मी शेवटी जातो. शेतीला जाऊन तुम्ही दोन रेस बघायला गेला होता खानापूरला. तिथं वैयक्तिक पहिल्यांदा तुम्ही ग्राउंड बघितला. पंजाबचे पत्र होते तिथं ते काटणीकर म्हणून एक होता. बरं. मनमीत सिंग ते मनमीत पंजाब तुम्ही ठरवलं. पहिला श्वान तुमचा वैयक्तिक स्वतःचा पहिला श्वान तुम्ही कधी खरेदी केला? 2012ची ठरवून कधी खरेदी केला? 2015 गेला. कोणाकडून घेतला होता आणि कशी सुरुवात झाली? या आमच्यात घेतला राया नावाला पुराचा पत्र. बरं. परदेशला त्याने मी नंबर केला. ट्रॅकसाठी? हां, ट्रॅकसाठी. राया म्हणजे असा ऑलराऊंडर सुद्धा होता. दिसायला बर्फापैकीनं बऱ्यापैकी मी कर्नाटक महाराष्ट्रात बऱ्यापैकी नाव रायाचे जे सगळं मी शटल बोलत आपण. ज्या ग्रुपचं नाव जे आपण आता बघतोय रायसिंग त्या पुराच्या त्या प्रवाशा नावावरून तुम्ही नव्हती. तो नर घेत आहे, तुम्हाला कोण सुचवलं होतं आणि तुम्ही कशी खरेदी केली, म्हणजे मालक कोण होते त्याला? संतोष खताळ म्हणून. संतोष ठाकरा. हां, कंपनी त्यांच्याकडे नवीन 21,000 रुपये घेतले. कोण सुचवलं होतं त्यावेळेला मला? शक्ती जाऊ. सर्दी झालं. काय खरेदी कशी झाली आणि कसा या क्षेत्रात उतरला कसं तुम्ही, ज्या तुम्हाला अनुभव पण नव्हता पण तो ज्यावेळी तुम्ही घेतला राया त्याला ऑलरेडी तयार होता की पिल्लू घेतलं होतं? तयार होता होता चोरीचे दाम नाही का नाही त्याच्यामध्ये सगळं काय असेल ते खेळा होता, त्यामुळे ते खरेदी केला. पहिल्यांदा तुम्ही रेस बघितली कुठे गावी? चोरीची चोरीची. बरं. तिथं रेस बघितली त्यानंतर तुम्ही खरेदी केला. त्यावेळेला किती हजार घेतलं? 21,000. 21,000 15. त्यावेळेला 2015ला 21,000 म्हणजे पण भरपूर मोठी किंमत होती. किती रेस खेळा तुम्ही रायासोबत आणि त्याला तुमचा अनुभव काय होता? म्हणजे तुम्हाला नॉलेज नव्हतं खरं सांगायचं, फक्त तुम्ही बघून खरेदी केला. मला ग्राउंड आवडलं, मी एखादी रेस बघितली. त्यावेळेला काय अडचणी यायच्या 2015ला ज्यावेळेला तुम्ही नवीन असताना? त्या टायमाला सगळ्याला ओरिजिनल होती. आमचा क्रॉसचा असून त्यात 2-4 फेर मारायचा होता. त्या टायमाला कुत्रे असे असे की 2-250 कुत्रे असायचे प्रत्येक रेस. फक्त कुत्रे असायचे. त्यामुळे तुम्ही नंबर होता कर्नाटकात तर बऱ्यापैकी नंबर घ्यावा. तुम्हाला मला वाटते कर्नाटकात जवळ असेल. ज्यादा नंबर कर्नाटकात. बाउंड्रीच आहे का? लास्ट गाव होते. तुमचं म्हणजे डबळापूर गाव असेल लास्ट गाव. तर आता राया तुमच्याकडे क्रॉस करा. त्यानंतर ओरिजिनल ग्राउंड आणि क्रॉस ग्राउंडमध्ये तुम्हाला फरक कळला असेल की बाबा आपण क्रॉस पाळलं तर किती जरी तुम्ही त्यावर मेहनत घेतली तर ओरिजिनल एवढा परफॉर्मन्स देऊ शकत नाही. म्हणजे काय सध्याच्या कंडिशनला मला वाटते 99% लोक जे आहेत ते सध्या ओरिजिनल वळलेले आहेत. आता 2026मध्ये म्हणतो एक 4-5 वर्ष मागचा विषय वेगळा. सध्या कॉम्पिटिशन इतकं आहे की इम्पोर्टचा कुत्रा सुद्धा आपल्या इंडियन कुत्र्याकडे मारू शकतो महाराष्ट्रात. आज कोण सांगू शकत नाही की मी पहिला नंबर टाकला, बरोबर आहे?
कॉम्पिटिशन हां वाढलं. 5-6 वर्षापूर्वीचा एक विषय ठीक आहे बाबा क्रॉस घेऊन मी उतरले 2 फेरी 3 फेरी 4 फेरी काढले. आता 2-3 लाखाच्या जॉबांना सुद्धा पहिल्या फेरीमध्ये मार्क काढले. तुमची त्यावेळेला तुम्हाला हे जाणवलं असेल की बाबा आपण वचनावर अजून जात नाही. मग त्यावेळेला ओरिजिनल घ्यायचा निर्णय कधी घेतला? मी पहिलं ओरिजिनलचं पिल्लू किंवा मोठा शॉट कोणाकडनं खरेदी केला आणि कसं त्या तुमचा माइंडसेट होता की त्यामध्ये इम्पोर्ट वायपरचे काढला. तुम्ही डायरेक्ट इम्पोर्टच घेतला त्यानंतर रायानंतर बुमरा घेतला. पका होऊन गेला. पका भाऊ सर काळा भाऊ. तिने मला सिरियसला काय घेतलं पका भाऊ दिले ते आपण घेतला 39 मग तो रेससाठी घेतला होता काय? नाही मीटिंगसाठी. ह्याच्या आधी तुम्हाला ब्रिडिंगमध्ये काय नॉलेज होतं काय? काय 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 नाही डायरेक्ट मीटिंगसाठीच पहिला त्या होता. टायमाला आम्ही योगेश भैया फाटक कसे जाणार काय असेल ते त्यांच्याकडे माहिती आहे ते घेऊन इथनं आम्ही जातो. मला मार्गदर्शन त्यांच्यापैकी करण्यासाठी बरेच योगेश भाई शामगावला चालू होता. 100% त्यांच्या बाय म्हणजे अनुभव बऱ्यापैकी योगेश भैया आराम तर त्यांचं मीटिंगचं काय असतं हे योगेश भैयामुळे आराम आहे. ज्या तुम्ही इथं आता सध्या म्हणता की उमरागिरा मी या फील्डमध्ये होतो त्यावेळेचा परफॉर्मन्स म्हणजे त्यावेळेला ब्लडलाईन किंवा इतकं नॉलेज लोकांना नव्हतं. आता सध्या या सिच्युएशनला काय बघून लोकांचं बेटिंगकडे कल जास्त आहे? इंडियन असेल ते इम्पोर्ट असेल आता त्यावेळेला तुम्ही बुमरा पण ठेवला म्हणताय आणि आता सध्या महाराष्ट्रात मला वाटतं एकापेक्षा एक चांगलं शॉट तुम्ही आणलं आणि रिझल्ट देणार शॉट तुम्ही महाराष्ट्रात आणले इम्पोर्टची. त्यावेळेचं मीटिंग आणि आजचं मीटिंग काय तफावत आलं? किती पद्धतीनं फिमेल वाढल्यात मीटिंगचे? मीटिंगचे जास्त वाढले तर आता ते दराकडे बघून काय काय लोक चांगल्या कुत्र्याकडे जायचे चांगल्या वगैरे जात नाही. चांगलं दरामुळे म्हणजे एकंदरीत विषय काय आहे महाराष्ट्रामध्ये आता श्वानांची संख्या भरपूर वाढली गेली. मला वाटते 2016ला सगळ्यात मोठी नोंद असणार जे झाली संजीव भवानी पारगावची सिगरेट नंबर मार्गेटा शुभ्रा त्या रेसला मला वाटते त्यावेळेपर्यंत सगळ्यात जास्त नोंद त्या रेसला होती 2016. बरोबर त्या रेसनंतर महाराष्ट्रात क्रेज वाढली खरी ग्राउंडची क्रेज वाढली. त्यानंतर प्रत्येक रेसवर आपल्याला 100च्या आसपास श्वान नोंद व्हायला चालू झालं. त्यानंतर ज्या वेळेला मेनकरंजीची रेस झाली मग ती सुरुवातीची 5 गाड्यांची रेस असू दे किंवा आता आपली लास्ट थारची जी रेस झाली त्यानंतर आता सध्या आपण म्हणतो एक सुवर्ण काळ आला आपल्या क्षेत्राला. बरोबर आता प्रत्येक रेसवर रोज जरी रेस येतली तरी 60-70 नोंद प्रत्येक रेस होऊ शकते सध्याच्या कंडिशन. महाराष्ट्रात आता आपल्या कोर कमिटीने काम केले की रेसल रेस पूर्ण बंद केलं. बरोबर आहे. रेसल रेस पूर्ण बंद करून सुद्धा 60-70 नोंद प्रत्येक रेसवर ॲव्हरेज तरी वाढला. या हिशोबाने तुमच्याकडं एक अंदाज म्हणतो की काय नाही म्हटलं तरी ब्रिडिंगचा व्यवसाय चांगला होऊ शकतो कारण त्या पटीने फिमेल वाढल्या. आता जर एखाद्याला नवीन माणसाला एक फील्डमध्ये उतरायचं असेल तुमच्या दृष्टिकोनाला पण बघेल तुम्ही आता सध्या तुमचं मला वाटते 70 ते 80% करा ब्रिडिंग करा आणि थोडाफार कल पिल्लं पळवण्याला पण आहे. असं नाही की तुम्ही दोन्ही साईड्स पूर्ण स्टॉप केलं आहे पिल्लं पळवताय पण तुम्ही पण जास्त करून तुमचं ब्रिडिंग करायचं बरोबर आहे. तर जर एखाद्या माणसाला या फील्डमध्ये उतरायचं असेल आता मी बघतोय बरेच जण असं आहे की म्हणतात की 4-5 फिमेल घेणार आहे इम्पोर्ट चांगलं घेणार आहे आणि मीटिंग करणार आहे. कितपत सक्सेस आहे या गोष्टी? जर समजा एखाद्याला या फील्डमध्ये उतरायचं असेल तर या गोष्टी सक्सेस होऊ शकतात त्या पुढे भविष्यात? काय गोष्टीला अडचण येऊ शकते. पैसा समजा पहिला प्रश्न काय आहे नर की मादी? जर एखाद्याला बिझनेसच्या दृष्टिकोनातून उतरायचं असेल तर त्याला नर घ्यावा की मादी घ्यावी? इंडियन घ्यावा की इम्पोर्ट घ्यावा? मादी परवडते. इम्पोर्टची जरी घेतली तरी मादी परवडते नरापेक्षा. नावं दिलेली मादी जरी तिथे घेतली पंजाबमध्ये अशी तर नरापेक्षा जादा म्हणजे परवडते. समजा आपण एखादी मादी आणि ती सांभाळावी इम्पोर्टची मादी आपण समजा चांगली पिल्लं वगैरे आणि माझी असली पिल्लं चांगल्या रेटमध्ये करावी मादी घेतली म्हणजे किंवा जिच्या पिल्लांना रिझल्ट चांगला आहे कोणता जरी नर मीट केल्यावर तशी एखादी फिमेल घेतली तर वर्षाकाठी काय उत्पन्न घेऊ शकते सरासरी एखादी मादी? 1 लाख रुपये म्हणजे 2 लिटर मधला समजा आपण जर 2 लिटर धरली शक्यतो वर्षात 2 लिटर होत नाही. वजा करून एका वर्षात 2 लिटर होत नाहीत माती नाही होत ना. 1.5 वर्ष 1.5 वर्षात बरोबर 1.5 वर्षाचा रेंज झाला कारण कसं आहे आपलं गाभण काळ जरी 2 महिन्याचा आणि त्यानंतर पुन्हा माती नीटवर यायला तो सोडून 4-5 महिने गेले म्हणजे 6-7 महिने 7 महिने झाला म्हणजे 1.5 वर्षाचा कालावधी. 1.5 वर्षात जर समजा आपल्याला 2 लाख रुपये उत्पन्न मिळत असं तुमच्या हिशोबाने म्हणजे एका लिटरमधून 50,000 रुपये किती म्हटलं 1 लाख रुपये 50,000 रुपये तर परवडतंय काय? परवडतंय. 1.5 वर्षात जर एखादा माणूस 1 लाख रुपये मिळत असला एक त्यावर खर्च चालू शकते काय करायचं जर समजा तो धंदा पण उतरायचा असेल तर. एका मादी नाही चालू हा विषय आपल्याला करायचा आहे. फक्त व्यवसाय एकच तो करून चालत नाही.
साईड बिझनेस म्हणून ठीक आहे. साईड बिझनेस म्हणून ठीक आहे. साईड बिझनेस म्हणून ठीक आहे. फक्त मी याच दृष्टीने जर माणूस एखादा पैसे मिळत असेल तर दादा स्वतः म्हटलं की एका माझ्यावर चालणार नाही. नाही. कारण जर वर्षात एका माणसाचा खर्च किंवा एक कुटुंब जर असलं तर त्याला आपण 1 लाखात कुटुंब चालू शकत चालू नाही. शकत. 1.5 वर्षाचा हिशोब आहे. वर्षाचा म्हणजे 1.5 वर्ष. दीड वर्ष. त्यामुळे तुम्हाला किमान व्यवस्थित पिल्लं होणाऱ्या आणि क्वांटिटीमध्ये पिल्लं देणार म्हणजे किमान एक ॲव्हरेज 5-6 पिल्लं जर असतील आणि चांगल्या दरात जाणारी पिल्लं असतील तरच तुम्हाला ते त्या दृष्टीने तुम्ही उतरू शकताय. बरोबर आहे ना? जसं तुम्ही म्हणाला आता फिमेलचं मेल का मेल चालतोय, पण कसं आहे त्याची साईज चांगली पाहिजे, कलर चांगला पाहिजे, लाईन कट पाहिजे. म्हणजे एक 10% लोकांनी लाईन चालत्या आणि 90% लोकांनी साईज मोठी पाहिजे, कलर चांगला पाहिजे. बघा मित्रांनो, दादांचं म्हणणं काय आहे, दादा रोज शकता घरी ब्लॉग ठेवतात, स्वतःचे शॉर्ट ठेवतात. तर त्यांचा सुद्धा माइंडसेट एक असा आहे की सध्या महाराष्ट्रातील लोकांना ब्लड लाईनची काही देणेघेणी जास्त नाही आहे. म्हणजे 10% लोक आहेत की जे ब्लड लाईन बघून माझ्यामध्ये करणार आहेत. बाकी बऱ्यापैकी लोक साईज कलर साईज काही लोक हे पण बघत नाहीत की नर पळालाय की नाही पळाला. आता मला एक सांगा, न पळालेले आई बाबा पिलं पळतात असं काय होते? दुसरा कधी पळालाच नाही त्याची पिलं पळतात का नाही पळतात? पळतात पिल्लं. 100% मग आता इंडियन आणि इम्पोर्ट तुम्ही आता दोन्ही ठेवलेले. म्हणजे मी मुंबरा जसा म्हणाला इंडियन होता, त्यानंतर तुमच्याकडे राया होता आणि कोणता न वापरला तुम्ही इंडियन मीटिंगसाठी आणि भरपूर मीटिंग केला. इम्पोर्ट आणि इंडियन काय तफावत आहे? पहिला किमतीची तफावत सांगा आणि नंतर दोन तुमचे डॉग ठेवण्यात किती फरक पडतो? इनपुटच्या किमतीला 3 लाखाच्या तर आत कुत्र मी घेतले आता कुत्र घेतले. इंडियनचं कुत्र मी 40,000 वर्गणी दिले. आता मला सांगा किती पटीत किती फास्टमध्ये रिकवर होणार प्रमाण काय आहे? इम्पोर्टचे पैसे लवकर निघणार की इंडियनचं निघणार? भरपूर इंडियनचं भरपूर होते पैसे. म्हणजे बघ, कारण आता एक गोष्ट आपण बघितली की लोकांचं कसं झालं, आता बऱ्यापैकी लोकांचं म्हणण्यापेक्षा नवीन मुलं या फील्डमध्ये भरपूर आहेत. आणि जर समजा त्यावेळी फिमेल असेल तर त्यांच्याकडं तेवढा आर्थिक हे नसते की बाबा एखादी फिमेल चांगले इम्पोर्ट नाराकडनं चांगले पैसे बोलून भेट करतो त्याचा इंडियनकडे कल पाहण्यात काय तफावत आहे का इंडियन आणि इम्पोर्ट केला असं काय वाटते का तुला? म्हणजे इंडियनची पिल्ला कमी पडते, इंडियनची इम्पोर्टची जास्त, असं काय वाटते का? इनपुटची जास्तच प्रमाण इंडियनपेक्षा. असं का वाटते तुम्हाला इम्पोर्टची जास्त पडते? तर माझ्याकडे आता दोन्ही श्वान वायपर पहिला आला इनपुटमध्ये, डिशी पण आला. ते दोन्ही जाऊन वायपरकडे काय 4च माझ्या ओरिजिनलचे बनले जातात. माझ्या ज्याला बनले आता तुम्ही जसं म्हणाला की इनपुटची पिल्ले जास्त पडतात. आता सध्या मला सर्व्हिस चालू आहे, एकदम कॉम्पिटिशन भरपूर आहे. महाराष्ट्रात बघायला गेलं तर इंडियन नानाची पिल्लं पण चांगली पडतात. पळाले. सांगितलं. म्हणजे जसं आता वारसदार पळा नंतर वारसदार पळा तो इंडियन नाराच आहे. पण जे आपली मानाची जिरेस म्हणते आपली महाराष्ट्रात कुसेगाव जिल्ह्यात तिथं जर पहिला नंबर केला आहे. मग तसं बघायला गेलं तर मेहनत पण इतकी महत्त्वाची. बरोबर आहे ना? जसा वारसदार पळाला तशी त्याच्या बरोबरची पिल्लं किती पळाली असं पण आपण एक प्रश्न टाकू शकतो ना पुढे. बरोबर आहे. तसंच प्रत्येक नराची किंवा मादीची किंवा एकाच आईबापाची सगळीच पिल्लं पळतात असं पण नाही. अपवाद आहे. म्हणजे आपण थोडक्यात बघायला गेलं तर त्याच्या मागे मालकाची पण मेहनत केली. मेहनत असते शेवटी ते पळायची. आजकाल नवीन मुलांची पण पिल्लं म्हणतात फायनल पळाली पण आहे की ज्यांना लगेच सक्सेस मिळाले तर त्याची पिल्लं चांगली पळाली. पळायची. आणि एक एक अशी लोक आहेत लांब कशाला आता माझं उदाहरण घ्या. आज आम्ही 2012-13 पासून पण आहे. आम्हाला अजून कधी वरच्या 5मध्ये गेलो नाही आज 5 पर्यंत असं पण आहे. त्याच्यामागे मेहनत पण लागते. आपल्याला त्याच्यामागे सगळं नॉलेज पाहिजे, तेवढा वेळ पण द्यायला लागतो. लाईन मस्त माझ्या घरी पण एकापेक्षा एक चांगला द्यायची पण आपण त्याच्यामागे मेहनत घेत नाही. आता भौगोलिक परिस्थितीचा पण त्याच्यामागे मोठा प्रभाव आहे. आमच्या भागात पाऊस जास्त आहे. आमच्या भागात 3, 3.5, 4 महिने बऱ्यापैकी श्वास बसूनच असते पावसाळ्यात. 1-2 महिने तर पूर्ण टोटल बसून. आता पाऊस चालू झाला ना बऱ्यापैकी श्वास गणपती पण आमच्या इथं बसून कसं असतं. तसं तुमच्याकडे थोडंफार प्रमाण कमी आहे आणि तुमच्याकडं भौगोलिक परिस्थिती म्हणतात तर थोडा माळभाग जास्त आहे. माळभाग जास्त आणि दुष्काळ भाग. हां तुमच्याकडं आमच्यापेक्षा आमच्या पाऊस दरवर्षीच कमी असतो. दरवर्षी ते उन्हाळा सांगणार काय पावसाळा काय म्हणजे रोजचे रोज असं आहे. त्यामुळे या भागात श्वास जरा बऱ्यापैकी रपटप हां. आणि वरच्या नंबरात आम्हाला बऱ्यापैकी दिसतो. आमच्याकडे कमी
मग एखाद्याला समजा ऊन पण माहिती आहे ना, ऊन सगळं हा हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. पाऊस पण आहे, असं नाही की पाऊस अजिबात नाही. पाऊस पाऊस पण आहे. मापात. पाऊस आहे, ऊन आहे आणि सगळ्यात मेन विषय काय आहे, तुमच्याकडे ग्रेवरसाठी जे वातावरण लागते स्प्रिंटा मारण्यासाठी ओपन स्पेस भरपूर असं आमच्याकडे. आता आम्ही सिटीत राहतो, पण असं नाही की आमच्या कोल्हापूर भागात रेग्युलर सिटी असेल, ग्रामीण भाग पण आहे. तिथं पावसामुळे अडथळा येतं आणि काळीमध्ये ट्रॅक परफेक्ट तयार होत नाही. तुमच्या इकडे मला वाटतं 11 मला तुमच्याकडे ट्रॅक होत असेल. आता मी येताना बघत आलो, कुठे बघत येतं तुमच्याकडे माती चांगली दिसते, तुझी माती म्हणजे गिर्यावरसाठी पोषक आहे वातावरण चांगलं आहे. तसं आमच्या इकडे नाही. आम्हाला 10,000 ट्रॅक होत नाही. आम्ही सिटीत राहतोय, पण ग्रामीण भागात जरी असलं पिकणाऱ्या जमिनीत सुद्धा त्या मानाने ट्रॅक तयार होत नाही. बरोबर आहे. पण आमच्याकडे फीटचं प्रमाण जास्त आहे. फीट जास्त आहे. ज्यादा. सातारा भागापेक्षा कोल्हापूर भागापेक्षा सातारा भागात तुमच्याकडे काय आहे, या इथं जर तुमच्याकडे पिकं तयार झाली तर तुम्ही उद्या भविष्यात ऐकणार नाही. कट काढायचं. हा विषय तुमच्याकडे आहे. त्याच्याकडे जास्त प्रमाण. आमच्या भागातली पिल्लं उन्हात का चालत नाही. चालत नाही. वरती आली थोडंसं चांगली सोडून वर आलेलं आहे कारवा बिडा भागात किंवा तुमच्या भागात, तर आमच्याकडे कोणती उष्णता सहन होत नाही. त्यामुळं या गोष्टी सुद्धा त्यावर इफेक्ट करत असतात. तर जे आता मी तुम्हाला जसं म्हणतो की नवीन मुलं जर ज्या खरेदी असते काय दृष्टिकोन बघून या फील्डमध्ये उतरायचं, एक तर रिस्क घ्यायचं किंवा बिझनेस दृष्टिकोन उतरायचं की दोन्ही बघून उतरायला पाहिजे. बिझनेसमध्ये जर उतरायचं म्हटलं याची काळजी घेणं ते गरजेचं आहे. इम्पोर्शन वेटिंगसाठी जर घ्यायचं म्हटलं नाही तर 2 दिवस तिकडे राहायचं आणि तिसऱ्या दिवशी घरला यायचं म्हटलं त्या माणसाने श्वान पाळलं नाही. 100 त्याला फटका बसला नाही बसला. आता इंडियन इम्पोर्टमध्ये बारक्या मुलाने सांभाळला तर घडणार. काय सांभाळण्यात तफावत तुम्हाला जातो? दोन वातावरण असू दे, व्यायाम असू दे किंवा डाएट आणि किती लवकर मेंटेनन्स येतो त्या गोष्टींवर थोडक्यात सांगा मला. इंडियन आणि इम्पोर्टमध्ये जे इम्पोर्ट कुत्रा आणले पहिल्या 2-3 महिन्यामध्ये नाही आपल्या भागाला आणलं तर आजारी 100% आजारी पडतो. शेट व्हायला टाइम शेटूला आमचे टाईम लागणार, पायावर धरणार, खडक टोचणार खाली पायाला, रान कठीण आहे. मुरमाड भाग आहे ना. बरोबर भाग आहे. आणि पंजाबचं कसा आहे विषय, पंजाबचं असू दे, अमेरिकेचं असू दे, आयर्लंड असं सगळं मऊ माती आहे. तसं इथं मऊ माती मिळणार नाही. आता पायासाठी दुसरा आणि काय प्रॉब्लेम येऊ शकतो इम्पोर्ट चांगलं सुरुवातीला उन्हानं बऱ्यापैकी हीटचं प्रमाण जास्त असल्यामुळे जरा सेट व्हायला टाइम लागतो. टेम्परेचर डाऊन होणे, टेम्परेचर. आता निघाले इम्पोर्ट तर कसं त्याला मेंटेन करतो, त्याचा व्यायाम असतो, किती दिवसांचा व्यायाम चालतात. कारण कसं आहे ब्रिडिंगच्या दृष्टिकोनानं बऱ्यापैकी महाराष्ट्रात इम्पोर्ट होतो. आजपर्यंत खास पळवायसाठी म्हणून असं इम्पोर्टचा श्वान बऱ्याच कमी लोकांनी आणतात. जसं आत्ता आपले अनेक लोक जे आहेत त्यांनी आता तसा टेन्शन आणतात, चालू श्वान आणतात. म्हणजे एकच सीझन पळायला श्वान महाराष्ट्रात बऱ्यापैकी येणारे श्वान हे 2 सीझन खेळून चालले असतात. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याकडं त्याचा रिटायरमेंटचा जो वेळ आला असतो त्यावेळेत महाराष्ट्र श्वान येतात. आपण ते स्टेटसाठी म्हणून वापरतो. आपल्याकडे इम्पोर्टेड श्वान तेवढी गती काढू शकत नाही कारण आपल्याकडे त्यांच्यापेक्षा थोडी ट्रॅकची लांबी कमी जरी असली तरी पण आपल्याकडे मातीचा प्रकार प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. आमच्या भागात आला तर काळी माती जास्त आहे, लाल माती मिक्समध्ये. तुमच्याकडे आला तर उष्णता पण जास्त आहे, मातीचा प्रत्येक ठिकाणी प्रकार वेगळा. तुमच्याकडे ट्रॅकच्या आमच्याकडे थोडीफार लांबी जास्त असू शकते, 120-130 ठेवू शकते कारण तुमच्याकडे तेवढा स्पेस आहे, लोड आहे. प्रत्येक ठिकाणी गोष्टी येतात. त्यामुळे इम्पोर्टचा श्वान शक्यतो महाराष्ट्रात पण पळवायच्या हिशोबाने जास्त करून आम्हाला होत नाही आणि पुन्हा मेंटेनन्स त्यामागे जास्त असू शकते. या गोष्टीला त्या तुमच्या ते इम्पोर्टच्या श्वानाच्या संदर्भात बरोबर आहे. तर आणखीन काय प्रॉब्लेम येऊ शकतात ते इम्पोर्टच्या श्वान जर आणला आता मला व्यायाम किती देतात तुम्ही इम्पोर्ट श्वान? 4 किलो टोटल 4 किलो. 5 इंडियन आणि इम्पोर्टमध्ये डाएटमध्ये काय फरक येतो? जेवढा अति ज्यादा म्हणजे हे करून चालू इम्पोर्ट अति ज्यादा म्हणजे त्याला काय ना काय म्हणजे प्रॉब्लेम 100%. जेवणात काय तुम्हाला इम्पोर्ट आणि इंडियनमध्ये किती तफावत आहे? इंडियन घालेल तेवढं खाऊ शकतो, ही घालेल तेवढं खाऊ शकते पण यांना पचत इम्पोर्टला पचत. कॅपॅसिटी आहे कायची पण कॅपॅसिटी आहे पण याला काय केलं पाहिजे मापातच घातलं पाहिजे. एक भाकरी कमी घालायची, चपाती असू दे भाकरी असू दे कमी घालायची, मटणा संघ असू दे चिकन संघ असू दे केळीगिरी एक टाइम हे असते एक टाइम मटणात असते. आता सध्या नाव घ्यायचं ब्लेच सध्या काय वजन यायचं आणि तुमचा याचा मला प्रॉपर डाएट घ्यायचं त्याचं वजन असेल 49 किलो. बरं.
आता मला माझ्या दृष्टीने म्हणजे मी आता पण जे आता इम्पोर्ट शॉप सध्या बघितले मला त्याच्या बाबतीत मला वाटतं सगळ्यात मोठं शॉप असू शकतात. आता सध्या ज्याला म्हणजे सगळ्यात मोठा साईजचा ह्या साईजचा महाराष्ट्र शॉर्ट मला तो वाटत नाही आता सध्या मी जेवढे बघितलं ना त्या हिशोबाने मला वाटतं सगळ्यात सगळं मोठं आहे. डाएट प्लॅन काय माझ्या म्हणजे डोळ्यासमोर तर जशी नंतर सगळ्यात मोठा शॉर्ट म्हणलं तरी होतो. आता डाएट प्लॅन काय आहे सध्याचा मेंटेन ठेवण्यासाठी काय जेवण देतात म्हणजे आणि किती प्रमाणात देतात एक टाइम दही देतोय सकाळी. सकाळपर्यंत पिढी कुठली वापरताय म्हणजे रेग्युलर आपली चेरी कंपनी चापीची तरी एका वेळेला किती पेढी दही देतात सकाळी 200 ग्रामचे मोठे 200 ग्रॅम सकाळी दही किती देतात बाबा अर्धा किलो जाता त्यानंतर पुन्हा नदी राहते संध्याकाळी ती किती जेवण देते काय असते तवा चिकन बीट घातलेलं असते ना शेवगे शेक बीट सगळे मिक्स असते. एक टाइम चिकन अर्धा किलो पूर्ण आणि त्यात आपली सकाळी असं काय किती डॉक्टर द्यायचं सध्या चपातीच घालते त्याला चपाती नसायला पाहिजे हां तर चपातीच घालते. चपाती नसायला पाहिजे का म्हणतो तिला आमच्याकडे हीट जादा आहे त्यामुळे शाळावर ज्वारीची भाकरी असल्यामुळे ज्वारीची भाकरी जर झाली तर त्याला जास्त हवाच कमी होणार पित्ताला त्रास होणार नाही पित्ताला कसला त्रास होणार ज्वारी भाकरी पचनाला हलकी असते ना त्यामुळे त्यांचे पचनसंस्था जरा वेग असते इम्प्रूव्ह. तर पोपट आता सध्या तुम्ही काम करताय बरीच वर्ष झाली ब्रिडिंगच्या बाबतीत तुम्ही करताय इम्पोर्ट चिन्ह आणताय बरोबर आहे. सुरुवातीला तुम्ही इम्पोर्ट करणार आणला आता सध्या तुम्ही चांगला इम्पोर्ट करणार ब्लेज आणताय बरोबर. तर सुरुवातीला नाही आत्ता तर तशी तफावत बघायला गेली तर सध्याच्या कंडिशनला काय बघून इम्पोर्टचा शॉप खरेदी करायला पाहिजे आधी काय बघून करत होता आणि आता काय बघून खरेदी करा आता तिथे लाईन बघून लाईन साईज ज्या लेवलवर रिझल्ट आहे त्या हिशोबाने ते म्हणजे खरेदी करायला. सुरुवात कशी झाली तुम्ही पहिल्यांदा जे तुम्ही इम्पोर्टचा शॉप होता ते कसा खरेदी केला आपणाला ती युजुभाऊ टोळकर म्हणून तिथे सरपंच आहे आमची कोकळे पोकळ्याची त्यांची आणि त्यांनी मला ती शॉन घेऊन म्हणजे पकाभाऊ म्हणून कृष्णाची माझे पकाभाऊ हे दोन्ही मिळून मला दोघांनी शॉन खरेदी कोणता घेतला होता त्या इम्पोर्टचा पहिला बायपाचे वायपरचा वायपर तुमचा पहिला इम्पोर्टचा शॉप होता पहिला मला वाटते इम्पोर्टच्या शॉपमध्ये सगळ्यात जास्त मेकिंग केलं मला वायपर महाराष्ट्रात सगळ्यात 465 कारण मी बघत होतो तुमचे दत्तात्रय कोण आहे रोज ग्रुपच्या ह्याला पडायचे इम्पोर्टचा जर असून कंटिन्युअस मीटिंग चालू आहे. हा विषय बाजूला राहिला की कोणत्या माला मीठ व्हायच्या तुमच्याकडे विषय कसा आहे की तुम्हाला तुमच्या भागात म्हणजे आता भाषा मी दुसरं म्हणणार की तुमच्या तालुक्यात ओरिजिनल ग्रॅम प्रकारे खूप कमी जण आहे म्हणजे मला वाटतं तुम्ही दोघं तिघं जाईल तुमच्याकडे ओरिजिनल स्ट्रॉंग त्यामुळे तुमच्याकडे त्या प्रमाणात माझ्या पण आहेत मीटिंग ओरिजिनलच्या पण क्रॉसच्या माझ्या मीट करून सुद्धा वायपरकडे एवढ्या मीटिंग होत्या त्यात सुद्धा कंटिन्युअस मीटिंग चालू असून सुद्धा माझ्या फेरदात होते वायपर तुम्हाला किती फायदा ठेवलं वायपर आता पण जे तुम्ही श्वान ठेवली आहे तर कोणत्या श्वानात तुम्हाला फायदा जास्त ठेवला वायपर सगळ्यात जास्त जेसिंग असं म्हणजे काय कोणत्या अँगलनं तुम्ही सांगा पैशांच्या अँगलनं म्हणताय की मी पुन्हा पिल्लं बिर्याणी दिसत सगळ्या अँगलनं बघायला तर तुम्हाला जास्तीनं चांगला फायदा ठेवतो जस्टिसने प्रसिद्धी मिळवली प्रसिद्धी मिळवली बरोबर कारण जस्टिसचा रिझल्ट पंजाबमध्ये पण निघाला पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रात पण चांगली पळाली. एक सध्या आपण म्हणतोय की बघतोय की गोवाने 1-2-3 वेळा पुकारलं म्हणून की मेल्याशिवाय माणसाला किंमत करत नाही बरोबर ना. ज्या वेळेला रिझल्ट निघाला त्यावेळेला मला वाटते की ज्यांना माहित नव्हता की जास्त कसं ते हयात नाही त्या बऱ्यापैकी लोकांना तुम्हाला फोन आला असेल मीटिंगसाठी बऱ्यापैकी बरोबर ना. मीटिंगसाठी पेमेंट होते असताना जेवढं प्रमाण कमी होतं की तुम्हाला नंतर येत असेल ज्यावेळेला रिझल्ट निघाला आला त्यावेळी मुलांची साईज बघितलं मला वाटतं मण्याबाईची साईज बघून बऱ्यापैकी बरोबर इंडियन नारामध्ये मागच्या सीझनमध्ये पळाल्या शॉमध्ये बऱ्यापैकी साईज आणि साईज त्या स्पीडच्या बाबतीत मण्याबाई एकदम जबरदस्त होता त्यावेळेला बऱ्यापैकी जस्टिसचं नाव बऱ्यापैकी मी तोंडात ऐकतो आणि डोंगापाशी माणसावर लोकांना त्या गोष्टीची किंमत कळायला आता सध्याच्या कंडिशनला आपण बघते की बिझनेसच्या दृष्टीकोनाने उतरत असेल तर कॉम्पिटिशन पण भरपूर आहे
बघून सध्या जे मित्र म्हणले किंवा जुनी जाणकार लोक आहेत काय बघून माझ्या मिळतात? डिझाईन बघून घेतली. कारण आता आपण बघितले एकापेक्षा एक इम्पोर्टची शॉन आहे महाराष्ट्रात. मग त्यात जाहिरातींचा प्रभाव असू दे, कलरचा प्रभाव असू दे, साईजचा प्रभाव असू दे, कुणाचा रिझल्ट निघेल असं वाटतंय तुम्हाला? भविष्यात आता अशी झाली की कॅम्पिटिशन असं झाली महाराष्ट्रात 50 माझ्या 10 माझ्या भरून आणि आमच्या जर 2 आता चांगला आहे म्हणून 2च भरल्या माझ्या तर 10 माझ्या भरणार त्याचे 7 जर पिली जर 17 पिली जाईल ह्याचे 14 पिली 14 पिल्यांत 1 किलो किंवा 2 किलो अडकणार आणि त्यांची 5-7 पिल्ली नंबरातच बसणार ना ते लोकांना काय होते ह्याची पिल्ली जादा पडते असा एक महाराष्ट्रात झालेला आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. सध्या आपण बघतोय की आपले जे समजा व्हॉट्सअप ग्रुप असतो किंवा आणखीन काही जे ग्रुप असतील प्रत्येकाची पर्सनली आपल्या रेसिपरची किंवा काय प्रत्येकाचे ग्रुप आहेत प्रत्येकजण आपल्या पिलांची जाहिरात करत असतो. म्हणजे आपल्या घरात एखाद्या करून नंबर झाला की प्रत्येकाने जाहिरात करत असतो. पण हा तर दादांना चांगला सांगितलं की ज्या नराकडे जास्त माझ्या मीटिंग झाल्या त्या नराची पिल्ले जास्त पडणार. जास्त पडणार म्हणजे कसं आहे, समजा एखाद्या नराकडनं समजा 10 माझ्या मीटिंग आणि एका नराकडनं 2 माझ्या मीटिंग भले त्या 2 माझ्यांच्या मेट झाल्यापैकी एखाद्या पिढीचं पहिल्या 2 मध्ये बसलो तरी खालच्या 4-5 मध्ये 10 मध्ये ज्याच्याकडून 10 मध्ये मेट झालं त्याची पिल्लं जास्त समजा 3-4 पिल्लं. बघण्याचा दृष्टिकोन असा होतोय या नराचा रिझल्ट जास्त आहे. पण लोकांचा माइंडसेट असा आहे की हा विचार लोक पुढे करत नाहीत की या नराकडे माझ्यातून तेवढ्यात जास्त. हा दृष्टिकोन पण आपण माणसाने ठेवला पाहिजे की कोणत्या नराचा रिझल्ट कसा निघतोय आणि काय दृष्टिकोनाने माझे मेट करायला पाहिजे. आता आपण म्हणतोय स्टडपीचा जो प्रकार तो सुद्धा कमी जास्त यामध्ये शॉन मार्गांचं काय नुकसान होऊ शकते का वैयक्तिक इम्पोर्ट न ठेवणार जास्त माझ्या बाळावर तर त्याला मी परिणाम आहेच 100% काय तर उन्हाळ्यात ज्यादा माझ्या भरून चालणार हा म्हणजे एक जो दृष्टिकोन आला की बाबा किंवा एक ती साईड झाली की तुमच्याला मीटिंग पण लिमिटेड करायला पाहिजे इम्पोर्ट करायला इम्पोर्ट करायला आठवड्यातून 2 म्हणजे 5-7 दिवसावर घ्या पाहिजे. आता अनेक आपण बघितले स्टेडवाल्यांचं एक झालं आपण बघतो की हां माझ्या यायलाच ना माझ्या रोज माझे मीट करूया त्यावेळेला विषय असा होते समजा 5-6 माझे मीट केलं 2 ते 3 जणांचं माझ्या फेल झालं मग त्याच्या मागं माझ्या मालकाचं पण नुकसान बरोबर ना. माझ्या मालकांना 1 वर्षभर थांबायचं वर्षभर पुन्हा 6 महिन्याचं किंमत 6-7 महिने थांबावं लागते ते पण नुकसान आहे. त्यामुळं नर मालकाने ही पण काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला नराकडे हा बाबा प्रत्येकाने पैसा लावला प्रत्येकाच्या पैशाची किंमत आहे असं म्हणत नाही की तुम्ही पैसा जास्त लावला तुमच्या पैशाची किंमत नाही प्रत्येकाच्या पैशाची किंमत आहे पण मग त्याच्यामुळे माझी मालकाचं पण नुकसान आहे. तुम्ही स्वतःच्या नराची पण काळजी घ्या प्लस माझी मालकांसाठी सुद्धा तुम्हाला 1-2 दिवस तरी ठेवला पाहिजे. तुम्ही पैसे घेता ना असं नाही की बाबा तुम्ही तुला मीटिंग केलाय किंवा तुम्ही तर द्यायच लागणार आहे 100% फ्री मीटिंग तर कोण घेत नाही एखादी तुम्ही तर द्यायच लागते. त्या दृष्टिकोनात माझी मालकाचं पण नुकसान आहे त्यामुळे काय नरांची पण काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे इम्पोर्टच्या नरांची. त्याचबरोबर माझी मालक जे आहेत त्यांचं सुद्धा एक सीझन वाया जाऊ नये किंवा त्यांच्या घातला खर्च नाही यावा त्या दृष्टिकोनातून ती सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. त्याचबरोबर जाहिराती जे आपण करतोय जाहिराती करा जाहिराती करण्याला काय हे नाही पण मला एक असं वाटते आपल्या हरलेल्या पिल्लांची पण माणसाला जाहिरात करायला पाहिजे. माझ्या नराची एवढी पिल्लं हरले असं सांगणारा छाती लोक कोण आहे का बरोबर घेऊन ते सांगायला पाहिजे आपली पिल्लं कशी पडते सगळ्यांना कळायला पाहिजे. बरोबर आहे. एका रेसला तुमचे 50 पिल्ले एका नराशी पळाली एकच नंबर पण 49 हरल्यात त्यांना तुम्ही डिमोटिवेट करताय कोण नर मालक ज्यांचे नर आहेत तुम्ही त्या लोकांना पण प्रोत्साहन द्यायला लागते खालच्या लोकांना. तुम्ही एकाला जर वर आणायला बघितला खालचे लोक काय म्हणणार त्यांना पण गायडन्स गायडन्स द्यायला पाहिजे की ह्या अँगलने जर आपण या फील्डवर राहिलो तर टिकणार नुसतं माझा मीटिंगचा नर आहे मला पैसे मिळाले माझा विषय समजा हा विषय नाही आपल्या नराचीच नाही दुसऱ्या नराची पिल्लं पळावं आणि कॉम्पिटिशन वाढवून जर नाद टिकून राहायचं असेल तर या गोष्टी पण कराव्या लागतात. सगळ्यांना सपोर्ट करायला लागतो फक्त आपलं जमीन चालतं. तर पोपट दादा आता सध्या तुम्ही काम करताय इम्पोर्टचे शॉईन ठेवले बरोबर आहे इंडियन पण ठेवले तुम्ही दोन्ही दृष्टीकोन म्हणजे स्पर्धा कोण पण उतरताय आणि ब्रिडिंग या दृष्टीकोनात पण उतरताय मेट करणं किंवा समजा पिल्लं गेलं पुढं या गोष्टी पण तुम्ही करताय. तुमच्याकडनं चांगली पिल्लं बाहेर गेलं नंबर पण करणारे पिल्लं आहेत चांगला जिससारख्या नरांनी चांगला रिझल्ट पण दिला आहे महाराष्ट्रात बरोबर. तर आता इतके श्वान स्वतः ठेवता येते पण स्वतःचे श्वान ठेवत असताना बाहेरचे जर एखादा माझा श्वान असेल की जो आजपर्यंत माझा त्या श्वानाचा माझ्यावर प्रभाव पडला किंवा तुम्हाला श्वान आवडला असा एखादा कोणता श्वान आहे आणि का
लाडू लाडू असं का वाटतं तुम्हाला त्या श्वानाबद्दल? महाराष्ट्रात पण टॉप पळाला आणि पंजाबमध्ये सगळं चांगला करून दिलं नाव महाराष्ट्रात पूर्ण केलं पूर्ण भारतात म्हणजे आजपर्यंत आपण जे म्हणतोय भारताचं जे उगमस्थान आहे ते पंजाब आहे. ग्रेवंश श्वानशक्तीचं उगमस्थान म्हणजे पंजाबमधून सुरुवात झाली भारतात. त्यानंतर त्याच्या खालोखाल म्हणतात तर 2 नंबरला महाराष्ट्र. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खेळ सुरू झाला. आजपर्यंत आपण पंजाबवर जाऊन श्वान महाराष्ट्रात आणतो बरोबर. मग ते इंडियन असू देत किंवा इम्पोर्ट असू देत. महाराष्ट्रामधनं तयार झालेले पिल्लू पंजाबमध्ये जाऊन इम्पोर्टच्या श्वानांना हरवून त्याला नंबर केला बरोबर. पहिला नंबर केला. असं नाही की बाबा दुसरा तिसरा चौथा पाचवा असं पण नाही. पहिला दुसरा करणं सुद्धा तितकंच महत्व आहे पंजाबमध्ये बरोबर. पण त्यानं पहिला नंबर केला आणि इतकं कॉम्पिटिशन असून मला वाटतं त्याला बऱ्यापैकी इम्पोर्टचे श्वान चांगले पोहोचते पंजाबमध्ये. चांगल्या चांगल्या माध्यमांना आणि नरांना हरवून त्यानं पहिला नंबर केला म्हणून तुम्हाला आवडतं. आता जसं श्वान एखादा आवडतो तसं एखादं व्यक्तिमत्व सांगा की ज्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर प्रभाव आहे किंवा मला सल्लागार किंवा त्यांनी मला आजपर्यंत या क्षेत्रात मदत केली आहे, त्यांचा सल्ला कधी वाया गेला नाही असं कोण आहे का? आमचे कोकळे राहुल म्हणले राहुल म्हणले असं का म्हणतात? आयुष्यभर असतो आपला कुठल्याही क्षेत्रात. आणि आमचे दुसरे बंधू अतुल पांढरे. बरं अतुल पण अतुल पांढरे आपणाला ज्या टायमाला आपलं सगळं संपलं असताना या दोघांमुळे संसार उभा राहिला. बरं त्या दोघांना मी आयुष्यात विसरू शकणार. माझी परिस्थिती आहे म्हणजे त्यांच्यामुळे आहे. कुत्री वित्री काय अशी या दोघांमुळे ती काही गोष्टी मी बोलून कोणाला दाखवल्या नाही. हे आज बोलणं भाग पाडणार पूर्ण बाबत त्या दोघांमुळे तुम्हाला अडचणीच्या वेळी म्हणते का? या टायमाला अडचण म्हणजे पाक हिच्यातनं म्हणजे मी हिरो ते हिरो करणारी दोन जाईल मला. कशामुळे झेलत म्हणतात? म्हणजे या पिढीमध्ये तुम्ही झेलतमध्ये गेला होता या पिढीमुळे काय? दुसऱ्या कोणत्या कारणामुळे? नाही बऱ्यापैकी म्हणजे माझी पहिल्यापासून सगळ्यात जास्त म्हणजे कुत्रे आहेत माझ्यासाठी गरीब कोणाची. बरं ह्या 2 पोरांची मला सांभाळले हम्म. कसेच काय नसतो कुत्र्याचे म्हणजे काय आणायला देऊ नाही. ह्या 2 पोरांनी मला सपोर्ट केला सगळ्यात जास्त म्हणजे या 2 अतुल पांढरे आणि राहुल पांढरे. राहुल म्हणजे म्हणजे एक आपण बघितलं की या पिढीमध्ये सध्या एकमेकाला कोण मदत करत नाही. सध्या तुम्ही हो. बघितलं एका ग्रुपमध्ये सुद्धा समजा एका ग्रुपमध्ये सुद्धा समजा 4 असते एका ग्रुपच्या नावाखाली जरी पळत असते तरी एकमेकांच्या वादविवाद काय चालू असतात किंवा मतभेद असतात. पण त्यांच्या वैयक्तिक श्वान नसताना सुद्धा त्यांनी तुम्हाला मदत केली. काय त्यांच्या श्वान म्हणाला त्यांच्या वैयक्तिक श्वान नसताना सुद्धा तुम्ही ज्याला अडचणीत होता त्याला त्यांनी तुम्हाला मदत केली. त्यामुळे तुम्ही अजून टिकून आहे हो बरोबर. स्पीड ऑफ किंग आणायला त्याने दिला पैसे. हा मी तुम्हाला सांगतोय की या गोष्टी पण पाहिजे. मी काय म्हणतो एक वेळ आर्थिक मदत नाही केली चालत पण पाठवा द्यायला सुद्धा तितकं महत्त्वाचं असतं. तुम्ही जर एखाद्याला चिकन करत असला तर मी आज बघितले सध्या आपण नाव नाही घेऊ शकत मी पण मीच एक इंडियन रेसिपी एका माणसाने एका व्यक्तीला दिलं होतं. त्या माणसाने युट्यूब चॅनल थ्रू ते माझ्याकडे आला होता माणूस. मी त्याला पिल्लू दिलं बरोबर. त्याने ते पिल्लू घेतलं चांगलं तयार केलं. मला वाटतं 1 वर्षाचं पिल्लू झालं. तोपर्यंत माणूस पुण्यात राहतो. त्याला या फील्डमध्ये काहीच नॉलेज नाही. म्हणजे रेससाठी ग्राउंड असते माहीत होतं पण कसा ट्रॅक द्यावा काय माहीत नव्हतं. ते एका माणसाकडे गेला त्याने तिथं ट्रॅक देताना पिल्लू बघितली त्याच्याबरोबर गेला पण त्या माणसाने त्याचं खच्चीकरण केलं. कशाला इंडियन दराचं पिल्लू घेतला आहे. विषय असा झाला होता की त्या पिल्लाने त्याच्या इम्पोर्टच्या श्वानाच्या पिल्लांना हरवलं. तरी पण काय उपयोग आहे इंडियन घेऊन तू इम्पोर्टचं पिल्लू घे. त्या मुलग्याने ते पिल्लू फुकट देऊन टाकले का? आता मला काय नाव नको बाजार. पहिल्याच दिवशी पहिल्याच जर ट्रॅकवर गेला तर 3 दिवसाच्या गॅपमध्ये पिल्लू देऊन टाकलं. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी आपल्या फील्डमध्ये होतात. तुम्हाला मी काय म्हणतोय तुम्हाला एखाद्याला शिकवायचं नसेल तर किमान त्याचं खच्चीकरण करायचं नाही. आपण तर कधीच करणार हा विषय पाहिजे. त्यातनंच आपण एक फील्ड आपली वाढवू शकतो बरोबर. तर आता आपण चॅनल चालू करून 2-3 वर्ष होत आहे जवळपास. काय फायदा होऊ शकतो का किंवा आणखीन काय बदल करावा असं तुम्हाला वाटते का या चॅनलमध्ये? काही ते व्हिडिओ बघितलं ते चॅनलच्या काय आणि तुम्हाला काय वाटते चॅनलबद्दल काय वाटते आणि काय बदल करणार वाटतोय की काय वाटतं चॅनलबद्दल? त्यातनं बऱ्यापैकी एक माणसांना आडविटे येऊन बऱ्यापैकी माणसांचा आमच्या सगळ्यांचा फायदा म्हणजे 100% होणार. म्हणजे आता सध्या काय सोशल मीडियावर बऱ्यापैकी सगळे ऍक्टिव्ह आहेत. आता सध्या आपण बघितले की श्वान शर्यतीनं येणारे स्पर्धक सोडले तर पब्लिक पण कमी आहे. का तर लाईव्ह चालू आहे. पण जसं लाईव्ह बघायला लागले लोक तसे इंटरेस्ट वाढणार वाढून पुन्हा स्पर्धक पण वाढावे. लाईव्ह जरी चालू असलं आधी जर समजा हे लाईव्ह चालू असलं तर तेवढी संख्या श्वानाची त्यावेळेला नसती वाटली. आता हळूहळू काय झालं लाईव्ह बघून बऱ्यापैकी नवीन मेंबर सुद्धा पिल्लं घ्यायला आता मला सध्या सांगतो चॅनलमुळे मला 2-2 वर्षात
महाराष्ट्राच्या बाहेरनं कमीत कमी रोज 1 7 ते 8 पोतर असतात महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे तामिळनाडू असेल तामिळनाडूमध्ये काय आता बऱ्यापैकी खेळ चांगला चालू होता पण खाली कोकण असते आता फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे बरोबर. तर नागपूर म्हणा नाशिक म्हणा या भागात पण आता बऱ्यापैकी पिल्लं जायला लागली खाली कोकणात जायला लागली गोव्यात जायला लागले गोव्यासारख्या ठिकाणी जर पिल्लं जायला लागली तिकडे खेळ चालू होते तिकडची लोक आपल्यापेक्षा हा खेळ आणखी चांगला नेऊ शकतात त्याच्याकडे आर्थिक पावर त्यांची चांगली आणि त्याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना होऊ शकतो पिल्लं जर चांगल्या दारात झाला तर ठीक आहे आज आपण इथं बापूमध्ये आलो सरांची भेट झाली भरपूर दिवसांपासून आता माझी ओळख आहे आपलं बोलणं कधी जास्त आलं जवळचं आणि आमचं कधी आम्ही रेसच भेटलो होतो तुमच्याने माझा संपर्क जास्त नव्हता तर आज आपण आलोय बऱ्यापैकी इम्पोर्ट शॉन जस्तीसारख्या शॉला मी स्वतः होतो प्रत्यक्ष बघितला नाही मला मुलाखत करायची होती त्यावेळेला पण ते झालं नाही योगायोगानं की मला आज ब्लेज तरी आपल्याकडे आहे तर ब्लेजला पण आता घ्या आणि ब्लेजबद्दल डिटेल्स सांगा तर पोपट दादा आता सध्या तुमच्याकडं इम्पोर्टचा शॉन आहे ब्लेज चित्रा बरोबर आहे तर कधी आणला ब्लेज चित्रा किती माझ्या मेट झालं आणि याच्याबद्दल डिटेल्स सांगा कोणत्या ब्लड लाईनचा आहे काय अंदाज तुम्हाला माहीत असेल तो वय किती आहे स्टड सर्व्हिस कशी आहे किती मेटिंगची फी आहे आणि किती माझ्या आता मेट केलं प्रेग्नेंट किती माझे कसं काय आता ह्याला आणून 3 महिने झाले 3 महिने झाले महाराष्ट्रात आम्हीच 3 महिने महाराष्ट्रात आणून 3 महिने त्याच्यामध्ये डायरेक्ट महाराष्ट्र तुमच्याकडे आला पाहिजे मग एक 6 माद्या भरलेल्या आहेत बरं मग आता 2 माद्या जे पहिल्या भरलेल्या आहेत त्यांना पूर्ण म्हणजे गाभण पूर्ण दिसेल प्रेग्नंट आहे सर एकाला पिल्ली झाली हा काय कलरमध्ये ब्रेड असते पिल्ली टाकतोय काय काळ्या कलरमध्ये टाकतोय बांडी टाकतोय वागी पडते काही पण तरी वाटतं हा बरं काय तिथे मागल्या लाईनवर त्याची लाईन 9 म्हणतात हां आणि त्याची आई आहे आपलं काय 24 पर्यंतची रेडप्रिन्स आहे का रेड प्रिन्स हां रेडप्रिन्सची आहे ही बहीण त्याची आई आहे बरं रेड प्रिन्सची बहिणी तीची आई आहे हा रेडप्रिन्सचा भाचा आहे रेड प्रिन्सचा भासाडा आहे हा बरं रेडप्रिन्सचा भाचा आणि हँडसम बॉयचा बाबा आहे तो याचा लोक आहे बरं आणि थोडक्यात बाबा होता एका लाईनमध्ये बरं काय मीटिंगची फी वगैरे घेत आहे सगळ्याकडे डबलला 15 शिंदेला डबल पण सिंगलला हा प्रॉपर लोकेशन तुमचं डबल डबला 2 म्हणजे शिवे सोडून दुसरा एक आपण गोवापाशी ठेवलाय बरं महाराजांनी हां स्पीड ऑफ किंग स्पीड अप हां तर मग तुमच्या मार्केट आहे आपला स्वतःला म्हणजे आपण म्हणजे असंच म्हणजे मैत्री खात्यात गोवामध्ये दिलं गोवा तर बघा मित्रांनो सध्या डफळापूरमध्ये आहे ब्लेज चित्रा पोपटदाने अतिशय सुंदर देखण्याने एक तगडा शॉट आणला आहे महाराष्ट्रामध्ये ब्लेज चित्रा नावाचा वाघा कलर आहे साईज भरपूर मोठी आहे ज्यांना साईजचा हिशोब बघायचा आहे साईज बघा नराची साईज मोठी आहे जवळपास 50 किलोच्या आसपास वजन आहे नाराज 49 किलो 49 किलो वजन आहे साईजला मोठा आहे लांबी रुंदीला मोठा आहे ब्लड लाईनचा सुद्धा चांगला आहे कोर्सिंग ब्लड लाईनमधून नर आहे आणि आता सध्या फिमेल सुद्धा प्रेग्नंट त्याच्याकडून 6 फिमेल मेडिकल सुरुवातीला मेडिकल 2 ते 3 फिमेल आता ओळखायला लागलं एका फिमेलला पिल्लं पण झालं चांगल्या किती पिल्लं टाकलेली 6 किलो 6 पिल्लं म्हणजे ॲव्हरेज पिल्लं पण चांगली टाकते तर ज्या आपल्या मित्रांना किंवा जे आपले फील्डमध्ये काम करणार आहे ज्यांना फिमेल मेड करायचे असतील ग्रीहाऊंडच्या तर त्यांनी डायरेक्ट पोपटदारांशी संपर्क करायचा आहे मी स्क्रीनवर त्यांचा पोपटदारांचा त्याचबरोबर त्यांचा जो भाचा आहे दत्तात्रय अरगुर यांचा सुद्धा मी नंबर शेअर करतोय जर तुम्हाला घरच्या फिमेल मेड करायचे असतील नराकडून तर त्यांनी डायरेक्ट पोपटदादा दत्तात्रय दादा यांच्याशी संपर्क करायचा आहे ते तुम्हाला फिमेल व्यवस्थित बाकीच्यांपेक्षा म्हणण्यापेक्षा योग्य दरात मेड करून देतील तर आभारी दादा सगळे तुम्ही एकत्र आला इथून पुढं तुमच्या सर्व्हिस असू दे किंवा तुमच्या रेसमध्ये शॉन त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद.